आजच्या बैठकीत सरकारनं अनुसूचित जमातीचं प्रमाणपत्र देण्याबाबत निर्णय घ्यावा, अन्यथा उद्यापासून पाण्याचा थेंबही घेणार नाही असा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला। या आंदोलकांची बातचीत केली आमचे प्रतिनिधी सचिन कसबे। आज बैठक लावली आहे, काय निर्णय होईल असं वाटतं? आत्तापर्यंतच्या बैठकांमध्ये निष्फळच झालेलं आहे, पण तरीही आम्ही तिथं जो निर्णय होईल तो होईल, पण आम्ही इथं उपोषणाला कायमस्वरूपी ठाम आहोत 6च्या 6 जण। आणि जोपर्यंत आम्हाला एसटीची अंमलबजावणी होत नाही आणि आमच्या हातात सर्टिफिकेट येत नाही तोपर्यंत आम्ही इथनं हलत नाही। कोणकोणत्या मुद्द्यावर आजची बैठक मुख्यमंत्र्यांनी आयोजित केली? मुद्दे आता 70 वर्षापासून शासनाला सगळे आमचे मुद्दे माहिती आहेत। आता एकच मुद्दा, एसटी आरक्षणाची अंमलबजावणी, आणि आज उपोषणाचा 7वा दिवस आहे। आम्ही अन्न त्याग केलेला आहे। आज जर तोडगा मुख्यमंत्र्यांनी नाही काढला तर उद्यापासून मी पाणी वर्ज्य करणार आहे आणि एकही पाण्याचा थेंब घेणार नाही। जोपर्यंत एसटी आरक्षणाच्या अंमलबजावणीचं प्रमाणपत्र मुख्यमंत्री देत नाहीत तोपर्यंत मी पाणी पिणार नाही। शिष्टमंडळात मुख्यमंत्र्यांची चर्चा करणार आहे। आमच्याकडून 11 लोक जाणार होते, त्यातील बऱ्यापैकी पोचलेले आहेत, बाकीचे पण पोचतील। आमच्या समाजाचे आजी माजी आमदार त्या ठिकाणी जाणार आहेत, एवढेच लोक जाणार आहेत। राज्यभरातून धनगर समाजाचं आंदोलन वाढतंय, कशा पद्धतीची उद्यापासूनची दिशा असणार? उद्यापासून आज 7वा दिवस आहे। राज्यभरातून वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळे आंदोलनं सुरू आहेत, रस्ता रोको आहेत, धरणे आंदोलन आहेत, वेगवेगळ्या पद्धतीने। परंतु आम्ही तुमच्या या मीडियाच्या माध्यमातून आमच्या तरुण बांधवांना एक विनंती करतो की काल झालेला इथं विष पिऊन आत्महत्या करण्याचा जो प्रकार झाला, असा प्रकार कुणीही करू नये। कुणीही कायदा हातात घेऊन आपल्या संविधानिक मार्गाने आपल्याला आपल्या न्याय हक्कासाठी अनेक वर्षापासून आपला जो लढा चालू आहे त्यासाठी आपण कुठेही कायदा हातात घेऊ नका। अनुसूचित जमातीच्या प्रमाणपत्राच्या बाबतीत काय आनंदाची बातमी मिळेल का, अशी अपेक्षा यांना आहे। कॅमेरा पर्सन राजू मिसाळसह सचिन कसबे, झी 24 तास, पंढरपूर।